श्री स्वामी समर्थ ॲस्ट्रो रेमेडीज हबमध्ये आपले स्वागत आहे। आज आपण पाहणार आहोत 5 ऑगस्ट पासून सुरू होणारा श्रावण महिना। श्रावण महिना हा हिंदू पंचांगानुसार आणि भारतीय सौर दिनदर्शिकेनुसार वर्षातला 5वा महिना आहे। या महिन्याच्या पौर्णिमेला चंद्र श्रवण नक्षत्रात असतो, त्यावरून या महिन्याला श्रावण असे नाव मिळाले आहे। हा पवित्र महिना हिंदू धर्मातील प्रमुख देवतांपैकी एक असलेल्या भगवान शिवाला समर्पित आहे। आशीर्वाद आणि आध्यात्मिक वाढ मिळण्यासाठी भक्त यावेळी विविध विधी आणि प्रथा पाळतात। शिवमुठीबद्दल फार कमी लोकांना माहिती आहे, परंतु भगवान शिवाला प्रसन्न करण्याचा हा सर्वात सोपा आणि खात्रीचा मार्ग मानला जातो। शास्त्रानुसार भगवान शंकराला शिवमुठ अर्पण केल्याने तो लवकरच प्रसन्न होतो, त्यामुळे माणसाचे सर्व दुःख नष्ट होतात। या वर्षी श्रावणाचा पहिला दिवस म्हणजे सोमवारच आला आहे। अशा वेळी शिवलिंगावर शिवमुठ अवश्य अर्पण करा। शेवटची शिवमुठ कोणती आणि मधल्या कोणत्या हे सगळं मी तुम्हाला व्हिडिओ सांगीनच, त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। शिवमुठी म्हणजे काय? श्रावण महिन्यातील प्रत्येक सोमवारी शिवलिंगाला विशेष वस्तू अर्पण केल्या जातात, ज्याला शिवमुठी असे म्हणतात। शिवाला मूठ अर्पण केल्यावर भोलेनाथ म्हणजे आपले शंकर अत्यंत प्रसन्न होतात। मुख्यतः शिवमुठीमध्ये 5 प्रकारचे धान्य असतात, जे प्रत्येक सोमवारी शिवलिंगावर अर्पण केले जातात। श्रावण महिन्याच्या पहिल्या सोमवारी भगवान शंकराला मूठभर तांदूळ अर्पण करावे, मात्र हे तांदूळ अख्खे असावे, कुठेही तुटलेले नसावे। दुसऱ्या सोमवारी शिवलिंगावर मूठभर पांढरे तीळ अर्पण करावे। तिसऱ्या सोमवारी मूठभर अख्खे हिरवे मूग अर्पण करावे। चौथ्या सोमवारी मूठभर जव अर्पण करावा। 5व्या सोमवारी मूठभर सातू अर्पण करावा। या वर्षी 5वा सोमवार अमावस्या आहे, पण अर्पण करायला काही हरकत नाही। शिवमुठ अर्पण करण्याचे काय फायदे असतील बरं? तर श्रावणाच्या सोमवारी शिवाला शिवमुठ अर्पण केल्याने आपल्या जीवनात सुख, शांती आणि समृद्धी येते। वैवाहिक जीवनात येणाऱ्या समस्याही दूर होतात। वादविवादातूनही सुटका मिळते। शनी दोषापासूनही मुक्ती मिळते। याशिवाय इच्छित परिणाम प्राप्त होतो। या महिन्यातील मंगळवारचा उपवास स्थानिक पातळीवर मंगळागौर व्रत म्हणून ओळखला जातो। हे व्रत देखील पार्वतीचे आहे, त्यामुळे नवीन विवाह झालेल्या महिला मंगळागौर हे व्रत सुद्धा करतात। धन्यवाद। तर आपले व्हिडिओ तुम्हाला आवडतात का? हे मेसेजमध्ये टाकायला विसरू नका। नवीन नवीन व्हिडिओ आपण घेऊन येऊच, तिथपर्यंत हे व्हिडिओ शेअर करायला विसरू नका। धन्यवाद।